हॅलो फ्रेंड्स, आज आपण पंचामृताची रेसिपी बघत आहोत। नवीन घराचा गृहप्रवेश असू देत, सत्यनारायणाची पूजा असू देत किंवा वास्तुशांती असू देत, त्यावेळेस आवर्जून आपण पंचामृत बनवतो। हे पंचामृत 5 पदार्थांनी बनवलं जातं। तर पंचामृताच्या रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। या ठिकाणी पंचामृतासाठी साहित्य घेतलेलं आहे दूध, दही, साखर, मध आणि तूप। तर हे किती घ्यायचं ते बघूयात। या ठिकाणी एक भांडं घेतलेलं आहे, तुम्ही एखादा छोटासा बाउल घेऊ शकता। याच्यामध्ये हे गोड दही आहे, हे 5 चमचे एवढं घ्यायचं आहे। पोहे खाण्याचा जो मोठा चमचा असतो त्याने 5 चमचे एवढं दही येत आहे। तर दही घालून झालेलं आहे। याच्यामध्ये आपण हे अर्धी वाटी एवढं दूध घेतलेलं आहे, ते दूध घालून घेऊयात। आता याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊयात। 2 चमचे एवढी साखर याच्यामध्ये घातलेली आहे। साखरेऐवजी तुम्ही खडी साखर देखील बारीक करून घालू शकता। त्याचनंतर यामध्ये आपल्याला मध घालून घ्यायचं आहे। 2 चमचे एवढा याच्यामध्ये मध घालत आहे। आता हे थोडंसं मिक्स करून घेऊयात। आता याच्यामध्ये तूप घालायचं आहे। तर 2 चमचे एवढं याच्यामध्ये तूप घालून घेत आहे। आणि परत एकदा मिक्स करून घेते। आता हे आपलं पंचामृत तयार झालेलं आहे। आता सगळ्या शेवटी याच्यावरती आपण एक तुळशीचं पान ठेवून देऊयात। तर अशा पद्धतीने आजची आपली पंचामृताची रेसिपी तयार झालेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि हो, सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।